नमस्कार. टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगवेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते तुम्हाला सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. मी आज धाराशिव शहरामध्ये इथे पोहोचलेलो आहे आणि जिल्हाधिकारी समोर आता मी इथं आहे आणि तिथेच आंदोलन चालू आहे. ते आपण कशासाठी आंदोलन चालू आहे, काय त्यांच्या मागण्या आहेत, काय नाहीत, आपण तिथे त्यांच्याशी जाणून घेऊया. तर चला या. काय नाव तुमचं? मी पद्माकर कुलकर्णी, शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य धाराशिव उपाध्यक्ष. काय सांगाल तुम्ही जे इथं जे आंदोलन जे करताय तुम्ही कशासाठी करताय? शासनाच्या एकूण सर्व 426 विभागातील लिपिक संवर्गाला 4थ्या वेतन आयोगापासून वेतनाच्या त्रुटीतील तफावत दूर करणे, पदोन्नती स्तर दूर करणे, जशास तसे जुनी पेन्शन लागू करणे या संदर्भात आम्ही दिनांक 16 पासून कर्मचाऱ्याला पूर्वी निवेदन देऊन याबद्दल दखल घेण्याबाबत, वेतन त्रुटी दूर करण्याबाबत, पदोन्नती स्तर दूर करण्याबाबत निवेदन देऊन आंदोलन करणार आहेत असं आम्ही पूर्वसूचित केले होते. आज दिनांक 23 पासून आम्ही बेमुदत आंदोलन करत आहेत. तुम्ही आंदोलनात किती जण बसलेले आहात? जिल्हा परिषदेतील सर्व वर्ग 3, वर्ग 4 पासून वर्ग 2 पर्यंतच्या सर्व अधिकारी कर्मचारी. आता आधी ते मध्ये सगळं काम ते सगळं बंद आहे मध्ये, सर्व काम बंद आहे, कार्यालयीन काम. जोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उठणार नाही. जोपर्यंत शासन आमच्या आंदोलनाची दखल घेत नाही, आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन करणार आहेत. बघा त्यांचं इथं काम बंद आंदोलन चालू आहे. तर आपण काय नाव तुमचं? बरं, ठीक आहे. काय नाव तुमचं? माझं नाव जमीर पटेल. काय सांगता आज जे तुम्ही आंदोलन जे करताय ते कशासाठी करताय? आज हे जे आमचं आंदोलन आहे की आमच्या वेतन त्रुटी होत्या 4थ्या आयोगापासून. आम्ही शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, आरेखक हे समकक्षात वेतन घेत होतो. 4था आयोग ज्यावेळेस लागू झाला त्या आयोगात लिपिक वर्ग यावर अन्याय झालेला आहे. अन्याय असा झाला आहे की आमचा 2,500 ते 3,000 पगार आम्हाला कमी वेतनात आला झालेला आहे. त्या मागणीसाठी मागील 20 ते 25 वर्षापासून आम्ही लढा देतो आणि शासन काही त्याची दखल घेत नाही. त्यामुळं 16 तारखेपासून 16/2/2026 पासून आम्ही असहकार आंदोलन 4 दिवस ठेवलं आणि तरी दखल न घेतल्यामुळे आज आम्ही संपूर्ण काम बंद, लेखणी बंद आंदोलन करून आज बाहेर बसलो. आणि आमची दुसरी एक महत्वाची मागणी आहे, जुनी पेन्शन 1 नोव्हेंबर 2005च्या नंतर जे कर्मचारी आले शासन सेवेत त्यांना जुनी पेन्शन तशी मिळावी, याची एक आमची प्रमुख मागणी आहे. वेतन स्तर कमी करावे अशा प्रलंबित मागण्यासाठी आम्ही आज काम बंद आंदोलन केलेलं आहे. शासनाने जर आमची दखल नाही घेतली तर हे आंदोलन अजून तीव्र करू आणि आम्ही जोपर्यंत आमची दखल घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील. आता हे जे तुम्ही जे आंदोलन जे बसलेले आहात ते किती जण आहात? पूर्ण जिल्ह्यातले सर्व लिपिक वर्गीय कर्मचारी यामध्ये सक्रिय सहभागी आहेत आणि ज्या संघटनांनी आम्हाला पाठिंबा त्याही संपूर्ण सक्रिय सहभाग झाला आहे. त्यामुळे जवळपास 100% कर्मचारी संपात सहभागी आहेत. बघा इथं जिल्हाधिकारी समोर इथं आंदोलन चालू होतं आणि इथं काही लेडीज पण आहेत. इथं काम बंद आंदोलन चालू आहे यांचं. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहे. काय नाव तुमचं? आता काय सांगताल हे जे तुम्ही जे आंदोलन जे करताय ते कशासाठी करताय? जुनी पेन्शन आणि आमचा स्केल कमी आहे ती वाढवून देण्यासाठी. कधीपासून करताय ते आंदोलन? किती वेळ झाला इथं बसून तुम्हाला? आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून बसतो. इकडे तुमच्याकडे कोणी आलं तर नाही आतमधून? नाही आलं आणखी. आम्हीच फक्त कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन आलो. ते आलते का तुम्हाला भेटण्यासाठी? नाही, कोण नाही आले. कोणच आलं नाही? नाही. ठीक आहे. बघा इथं आपण जिल्हाधिकारी समोर इथं आहात आणि इथं काही अजून महिला आहेत आपल्यासोबत. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहे. काय नाव तुमचं? या पुढे या, इकडे अलीकडे. बघा त्यांचं काम बंद आंदोलन चालू आहे. त्यांच्या जुन्या पेन्शनी मिळाव्या आणि अशा अनेक मागण्या आहेत त्यांच्या. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. काय नाव तुमचं? अनिता स्वामी. काय सांगसाल तुम्ही जे इथं आंदोलन जे बसलाय ते कशासाठी बसलाय? आमच्या जे प्रलंबित मागण्या आहेत ते आमचा आर्थिक वेतन संरचनेत बदल करणे आणि जे 2005च्या नंतर लागलेले आहेत त्यांना पेन्शन लागू करणे. तुमच्या जर मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर तुम्ही पुढलं पाऊल काय असणार आहे? आम्ही आमचा 16 तारखेपासून आम्ही आंदोलनात सहभागी झालेलो आहोत. अगोदर निदर्शनं केली 16 तारखेपासून. आज 21 तारखेपासून काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे आणि तरी शासनाला जाग नाही आली तर आम्ही यापुढे
महाराष्ट्र पातळीवर तीव्र आंदोलन करू. हे जे अधिकारी जे आहे हे सगळे जे महिला आहेत काही तर पुरुष पण आहेत, हे कोणत्या कोणत्या पोस्टवर आहेत सगळे? कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी. आता हे सगळं काम बंद आहे का मग आज? हो, आजपासून सगळं पूर्ण काम बंद आहे. बघा आता आपण धाराशिव शहरामध्ये इथं पोहोचलेलो होतो आणि इथंच काम बंद आंदोलन यांचं इथं चालू होतं. आपण त्यांच्याशी जाणून घेतलेलं आहे. त्यांच्या मागण्या, प्रमुख मागण्या अशा आहेत की त्यांनी त्यांच्या वेतन मिळावं त्यांना आणि राहिलेला जी त्यांचं जी पगार पेन्शन आहे ती मिळावी, अशा त्यांच्या अनेक मागण्या होत्या. आपण थेट त्यांच्याशी जाणून घेतलेल्या आहे. मी तुम्हाला पूर्ण विषय दाखवलेला आहे. बघा कसा वाटला विषय नक्कीच कळणार आहे. काही वेगळे विषय खाली मला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्यामुळे मला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी अल्ताफ हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.